लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय। आर्थिक वर्षात विकास दर हा 6.5 ते 7% राहण्याची शक्यता आहे। आर्थिक वर्ष 2024 मध्ये महागाई दर हा 5.4% आहे। तर लोकसभेत आज आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आलाय। आर्थिक वर्षात विकास दर हा 6.5 ते 7% राहण्याची शक्यता आहे। आर्थिक सर्वेक्षणातील एक महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूया। सरकारचा फोकस हा कृषी, प्रायव्हेट आणि पीपीपी क्षेत्रावर आहे। भारताचा जीडीपी दर हा आर्थिक वर्ष 2025 मध्ये 6.5 ते 7% राहण्याची शक्यता आहे। जागतिक घडामोडींमुळे देशाच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतोय। बेरोजगारीच्या दरात घट झाली आहे। गेल्या वर्षी दर हा 6.8%वरून 6.7%वर आलाय। युवा बेरोजगारीचा दर 2017 मध्ये 17.8% होता, तर 2022-23 मध्ये 10% झाला। नॉन ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये 2030 पर्यंत 78.5 लाख रोजगार निर्मितीची गरज आहे। आर्थिक वर्ष 2026 पर्यंत आर्थिक तोटा हा 4.5%वर येण्याची शक्यता आहे। सरकारचा सर्व फोकस हा राज्यांची क्षमता वाढवण्यावर असणार आहे। एअरपोर्ट सेक्टरमध्ये 72,000 कोटींचा कॅम्पेस असेल। शिक्षण आणि रोजगार यात संतुलन बनवण्याची गरजही आहे। तर 2030 पर्यंत भारताला ग्लोबल ड्रोन हब बनवण्यावर फोकस असणार आहे। रिअल जीडीपी ग्रोथ मध्ये 2020च्या तुलनेत 20% वाढ झाली आहे। तर आर्थिक सर्वेक्षणातील मोठे मुद्दे आपण पाहिले आहेत। सरकारचा फोकस हा कृषी, प्रायव्हेट आणि पीपीपी क्षेत्रावर आहे। तर भारताचा जीडीपी दर हा आर्थिक वर्ष 2025 मध्ये 6.5 ते 7% राहण्याची शक्यता वर्तवली जाते।